रस्ते नीट नाही आहेत, वाहनं खूप झालेत आपण म्हणतो खरं, पण रस्त्यावरून चालत असताना आपण स्वतः नियमांचं पालन करतो का? स्वतःची काळजी घेण्यासाठी हेल्मेट वापरतो का? वाहनं चालवताना व्यवस्थित चालवतो का? याचाही विचार आपण करायला पाहिजे. आता दरवेळेस आपण आरोप करायचा, रस्ते नीट नाही आहेत, रस्ते नीट बनवले नाही आहेत, किंवा RTO परेशान करतो, रस्ता नीट बनवलेला नाही आहे. पण आपण वाहनाचं सीट बेल्ट लावतो का? वाहनं व्यवस्थित पार्किंग करताना व्यवस्थित पार्किंग करतो का? पार्किंगचे नियम पाळतो का? वाहतुकीचे नियम आपण स्वतः पाळतो का? हेल्मेटचा वापर करतो का? ओव्हर स्पीडिंगमध्ये वाहनं न चालवणं, शिस्तीत व्यवस्थित वाहनं चालवतो का? त्या पद्धतीनंच व्यसन न करता वाहनं चालवतो का? हेल्मेट वापरतो का? सीट बेल्ट लावतो का? वाहनं नीट पार्किंग करतो का? याचाही विचार आपण करायला पाहिजे. स्वतःचीच काळजी आहे, स्वतःच्या वाहनाची काळजी आहे, आणि स्वतःची काळजी घेतल्यानंतर आपण आपल्या सहकाऱ्यांची, समोरच्याचीही आपण काळजी घेतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो का? याचाही विचार आपण करायलाच हवा. आता दरवेळेस उठसूट, रस्तेच नीट नाही आहेत, शासनच नीट कारभार हाकत नाही, यंत्रणेचं लक्षच नाही, असे आरोप करत बसण्यासाठी आपण स्वतःही सुशिक्षित, जागरूक, जबाबदार नागरिक म्हणून आपण आपलेही सार्वजनिक कर्तव्य, वाहने व्यवस्थित चालवणे, हेल्मेटचा वापर करणे, सीट बेल्ट लावणे, वाहने पार्किंग करत असताना व्यवस्थित पार्किंग करणे, पोल्युशन फ्री वाहनाची सर्व्हिसिंग वेळच्या वेळी करणे, ओव्हर स्पीडिंग न करणे, दारू पिऊन वाहनं न चालवणे, ह्या गोष्टीचंही पालन आपण करणं हे आपलं जबाबदार, जागरूक म्हणून कर्तव्य आहे. आणि त्यानंतर मग आपण रस्ते नीट नाही आहेत, व्यवस्था नीट नाही आहे, यावर आपण आरोप करू शकतो. पण आपलीही जबाबदारी आहे, आपल्याही जबाबदारीचं भान राखून आपणही जबाबदार, जागरूक नागरिक म्हणून बनणं, आणि नंतर मग रस्ते नीट नाही आहेत, यंत्रणा नीट नाही आहे, हे बोलायला आपण बोलू शकतो. पण स्वतः कसंही वागायचं, हेल्मेट वापरायचं नाही, ओव्हर स्पीडिंग गाडी चालवायची, दारू पिऊन गाडी चालवायची, सीट बेल्ट लावायचा नाही, वाहनं कुठेही कसे पार्किंग टाकायचे, इन्शुरन्स भरायचा नाही, वाहनांची सर्व्हिसिंग न केल्यामुळं पोल्युशन होतं त्याचा विचार करायचा नाही. अशा गोष्टी केल्यात तर मग तुम्ही स्वतः नीट आहेत का? स्वतः नीट नाही आहे तर मग दुसऱ्याला आरोप करायचा उगं, हे चुकीचं आहे ना. सगळीच यंत्रणा सक्षम, व्यवस्थित, निर्मळ करायची असेल तर आपणही निर्मळ व्हायला पाहिजे. आपणही आपले वाहनं हेल्मेट वापरणं, सीट बेल्ट लावणं, व्यवस्थित पार्किंग करणं, सावकाश चालवणं